महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वी इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून यंदा सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून विविध अधिकृत संकेतस्थळांवरून आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. डिजिटल सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सहज आणि जलद निकाल तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पर्यायी संकेतस्थळांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी results.digilokar.gov.in, mahahscboard.in, hscresult.mkcl.org, results.targetpublications.org, results.navneet.com आणि tv9marathi.com या संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे. निकाल जाहीर होताच या सर्व संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे निकाल प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांविषयी शंका असल्यास पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 मे ते 17 मे या कालावधीत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवण्यासाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध असून यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत अधिक स्पष्टता मिळवून देणारी ठरणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या पुढील टप्प्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते हा निकाल महत्त्वाचा असला तरी अंतिम नसून पुढील संधींचा योग्य विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळाकडून निकाल प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच 12वीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून त्यानंतरच्या संधी आणि आव्हानांसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.